पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणते शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? कोणते शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? आपले पर्याय आहेत: 1 महाराष्ट्र, बी नाशिक, सी देहरादून, डी सुरत। तुमचे बरोबर उत्तर असेल बी नाशिक। प्रश्न 2, खालीलपैकी कशाला हिरवे सोने असे म्हणतात? खालीलपैकी कशाला हिरवे सोने असे म्हणतात? आपले पर्याय आहेत: 1 चहापत्ती, बी मोहरी, सी द्राक्षे, डी मिरची। तुमचे बरोबर उत्तर असेल अ चहापत्ती। प्रश्न 3, तरुण माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? तरुण माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? आपले पर्याय आहेत: 1 202, बी 203, सी 204, डी 206। तुमचे बरोबर उत्तर असेल डी 206। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? आपले पर्याय आहेत: 1 चारमिनार, बी बुलंद दरवाजा, सी लाल किल्ला, डी ताजमहल। तुमचे बरोबर उत्तर असेल बी बुलंद दरवाजा। प्रश्न 5, वॉटर लिली हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? वॉटर लिली हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? आपले पर्याय आहेत: 1 जर्मनी, बी श्रीलंका, सी अमेरिका, डी बांगलादेश। तुमचे बरोबर उत्तर असेल डी बांगलादेश। प्रश्न 6, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? आपले पर्याय आहेत: 1 लॉर्ड मॅकॉले, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड माउंटबॅटन, डी लॉर्ड कर्झन। तुमचे बरोबर उत्तर असेल 1 लॉर्ड मॅकॉले। प्रश्न 7, बिरबलाचे खरे नाव काय होते? बिरबलाचे खरे नाव काय होते? आपले पर्याय आहेत: 1 महेश दास, बी ताराचंद, सी मोहम्मद असलम, डी चंद्रसेन। तुमचे बरोबर उत्तर असेल 1 महेश दास। प्रश्न 8, मानवी शरीरात किती स्नायू आढळतात? मानवी शरीरात किती स्नायू आढळतात? आपले पर्याय आहेत: 1 206, बी 525, सी 639, डी 308। तुमचे बरोबर उत्तर असेल सी 639। प्रश्न 9, बकरीचे दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो? बकरीचे दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: 1 कावीळ, बी डेंग्यू, सी शुगर, डी ताप। तुमचे बरोबर उत्तर असेल बी डेंग्यू। पोषण वाढवण्यासाठी तुम्ही जास्त दूध पिऊ शकता। तांदूळ किंवा कडक पदार्थ खाऊ नका ज्यांना खूप चघळण्याची गरज आहे आणि ते गिळण्यास कठीण आहे। विशेषतः डेंग्यू ताप असलेल्या मुलांसाठी दूध हे मुख्य आणि सर्वात महत्त्वाचे पोषण स्रोत आहे। प्रश्न 10, खालीलपैकी कोण मातीची भांडी बनवतो? खालीलपैकी कोण मातीची भांडी बनवतो? आपले पर्याय आहेत: 1 सुतार, बी कुंभार, सी सोनार, डी लोहार। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।